मॅचला सुरुवात करायची आहे, सो प्लीज कोऑपरेट करा. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, अशोक विथ गोकुल. तर फ्रंट लाईन षटक राजू पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. यस, फ्रंट लाईन षटक गोलंदाजी ट्रॅकवर आपण राजू पाटीलला पाहतोय. तर स्ट्राईक एंडला अशोक भगत, नॉन स्ट्रायकर गोकुल. त्या दरम्यान सन्माननीय महेश पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम. या बलेचा बॉल फुलटॉस आडव्या बॅटने खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, मात्र थोडी मिसफिल्ड आणि चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. पहिल्याच बॉलवर अकाउंट ओपन 4 धावांच्या मदतीने. या बलेचा बॉल उडवलाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल पर्यंत पोहोचले जरूर, मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. यस, धावफलक 6 वर पोहोचलाय. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर चौकार आला होता अशोक भगतच्या बॅटमधून. राजू पाटील गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बॉल स्टॉपेज लागलाय, चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक झेल खाली. झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. फलंदाज बाद अशोक भगत. बर तिसरा क्रमांकावरती आपण घोटीरामला पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत, इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा अधिक काही एक नाही. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलाय. 7 धावा धावफलकावर झाल्यात. एक महत्वाची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. अशोक भगत बाद झालाय. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली. फक्त एकच धाव, एक पेक्षा अधिक काही एक नाही. पहिल्या बॉलवर चौकार आला होता आणि त्यानंतर मात्र कमबॅक भरपूर चांगलं केलंय राजू पाटील या गोलंदाजाने. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा राजू पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. समोर घोटीराम. या बलेचा बॉल आडव्या बॅटने प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्या. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस, तिसऱ्या पंचांची मागणी त्या ठिकाणी झाली आहे. रनआउट आहे का हे मात्र या ठिकाणी तपासलं जाईल. सन्मान्य रमेशजी पाटील
बांद्रामध्ये काल्हेर संघाचे कोच आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या रमेश दादा, आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या हरीश जोशी, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. ग्रामपंचायत काल्हेरचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य आणि बांद्रामध्ये काल्हेर संघाचे नामांकित क्रिकेटर हरेश रामदास जोशी, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. तर जाऊया आपण व्यासपीठ मंचावर करूया मान्यवरांचं शुभ सन्मान. ऑर्गनाइज कमिटी आपण आपल्या शुभ असते या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करूया. प्रथम या व्यासपीठ मंचावर सन्मान्य रमेशदादा पाटील, दापोडेगावचे प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक आणि सुप्रसिद्ध उद्योजक आणि वीर तानाजी दापोडे या संघाचे खंदे समर्थक आहेत. सन्मान्य रमेशदादा पाटील यांच्या ठिकाणी स्वागत आणि सन्मान आज या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत काल्हेर सन्मान्य दया भंडारी, बांद्रामध्ये काल्हेर संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत. ओके. त्यानंतर सन्मान्य उत्तम पाटील यांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. फलंदाज या ठिकाणी बाद आहे. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित अष्टविनायक ठाकूर संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आमचे परम मित्र भगवानजी ठाकरे यांना देखील करूया आपण सन्मानित. त्यानंतर शिवशक्ती क्रीडा मंडळाचे माजी प्रेसिडेंट अध्यक्ष सन्मान्य रविकांत पाटील, त्यानंतर ग्रामपंचायत पिंपळनेरचे माजी सरपंच सन्मान्य फुलाजी इतारकर, न्यू एकवर पिंपळनेर संघाचे नामांकित क्रिकेटर आहेत फुलाजी इतारकर, यांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. यस, फलंदाज गोकुल बाद झाला. नवीन फलंदाज निलखंड मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटकाची सुरुवात षटकारासोबत झाली होती आणि त्यानंतर मात्र काय कमालीचा चेंडू हाताळला. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी लॉंग ऑनला चेंडू उचलला गेला. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट, एक पेक्षा अधिक काही एक नाही. धावफलक 1 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत 16 धावा. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. जे षटक मनोज या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकले जाते. या वेळेस आडव्या बाटने प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. डीप मिडविकेटला चेंडू उचलला जातोय. सिंगल कंप्लीट. चिंतामण पाटील त्या ठिकाणी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. षटकातील पुढचा बॉल,
या बलेस देखील आडव्या बाटने प्रहार झाला. चेंडू कार्पेटच्या साने जातोय. काऊ कॉर्नर रिसनला चेंडू अडवला गेलाय. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलाय. 18 धावा धावफलकावर झाल्या आहेत. गौदबी वेलकम माध्यमातून सन्माननीय आतिश रविकांत चौधरी या मान्यवरांसाठी शुभ आगमन. वेलकम वेलकम वेलकम. ताळेगावचे प्रतिष्ठित नागरिक आणि सर्वात महत्त्वाचे युवा उद्योजक सन्माननीय आतिश चौधरी आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. तुमच्यासोबत सन्माननीय गजाननजी चौधरी ताळेगावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आणि सुप्रसिद्ध उद्योजक आहेत. गजाननजी चौधरी यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आज गजानन चौधरी तुमचे सुपुत्र सतीश यांच्याकडे स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आम्हाला फार मोलाचं सहकार्य प्राप्त झालेले. आमच्या मान्यवरांसाठी खास करून त्यांच्याकडनं ड्रायफ्रूटची व्यवस्था आहे. वेलकम आतिश. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटक कंप्लीट झाल्यानंतर धावा धावफलकावर आहेत. 3 गडी बाद 21 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या स्पर्धेसाठी नक्कीच प्रथम पारितोषिक जे आहे ते आम्हाला स्पॉन्सर झालंय. स्वर्गीय परशुराम रामचंद्र पाटील अण्णा यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव राजेश परशुराम पाटील यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक स्वर्गीय महादेव गोपीनाथ बजागे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव संदीप महादेव बजागे यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर तृतीय पारितोषिक जे आहे ते आम्हाला स्वर्गीय रामचंद्र रामा चौधरी यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव अरुण रामचंद्र चौधरी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले. त्याचबरोबर स्वर्गीय रामदास बाबू चौधरी यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव योगेश रामदास चौधरी यांच्या माध्यमातून तृतीय पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर झाले. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच आकर्षक ट्रॉफी जी आहे ती ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय केशव तुकाराम चौधरी यांच्या स्मरणार्थ अभिजित केशव चौधरी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज स्वर्गीय वैतरणा पंडित गायकवाड स्वर्गीय संजय गोविंद गायकवाड यांच्या स्मरणार्थ पंडित गोविंद गायकवाड यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालंय. षटक क्रमांक 3 चिंतामण पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला पहिलाच बॉल पॉइंटच्या वरून उडवलाय. फटका तर भरपूर चांगला आहे. खाली क्षेत्र निवडलाय. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. ट्रॉफी देखील दिली जाईल. ती ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर झाली आहे स्वर्गीय सारोबाई गणपत बजागे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव शिवाजी गणपत बजागे यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच गिफ्ट हॅम्पर जे आहे ते गिफ्ट हॅम्पर आम्हाला स्वर्गीय विटाबाई रामचंद्र पाटील स्वर्गीय बारकुबाई रामचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू अविनाश अशोक पाटील यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर आज ज्या मॅचेस झाल्या त्यासाठी मॅन ऑफ द मॅच गिफ्ट हॅम्पर विलास बालू पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालाय. त्याचबरोबर ड्रायफ्रूटची व्यवस्था सतीश गजानन चौधरी सामाजिक कार्यकर्ता यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे. त्याचबरोबर नरेश नागो भोईर यांचं देखील चांगलं सहकार्य स्वर्गीय हेमंत श्रीपद बजागे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव हरेश हेमंत बजागे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मिनरल वॉटर ची व्यवस्था झाली आहे. षटकातील पुढचा बॉल चिंतामण पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. समोर दोरखानत या बलेचा बॉल पुढे ठेवला होता. ऑन साईडला चेंडू कार्पेटच्या साने जातोय. एक धाव कंप्लीट झाली. फक्त एकच धाव. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडूची व्यवस्था झाली. स्वर्गीय पूजा भानुदास चौधरी हिच्या स्मरणार्थ भानुदास सीताराम चौधरी यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर शुभम मिनरल वॉटरचे प्रोप्रायटर जयदीप गोपीनाथ बजागे यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था. जल है तो कल है. आणि त्या दरम्यान फलंदाज प्लेड ऑन झालाय. बॅटची कडा लागली आणि त्यानंतर चेंडू सरळ यष्ट्यांवर आदळलाय. निलखंठला मैदान सोडावं लागेल. गणेश वडापाव सेंटर यांचे देखील विशेष आभार. आणि त्याचबरोबर धर्मराजा नगरसेवक माजी गटनेता निलेश चौधरी साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 51,000 रुपयाची देणगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर मित्र ज्यांच्या माध्यमातून आम्हाला टॉस बॉक्स स्पॉन्सर झालाय त्यांच्याच माध्यमातून तब्बल 25,000 रुपयाची देणगी देखील देण्यात आली आहे. नारायण रतन चौधरी माजी नगरसेवक उद्योजक
त्याचबरोबर अतिश रविकांत चौधरी यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची देणगी, रविकांत रामचंद्र पाटील यांच्या माध्यमातून देखील 5,000 रुपयाची देणगी आली आहे. संतोष अनंता चौधरी त्यांच्या माध्यमातून देखील 5,000 रुपयाची देणगी आली आहे. त्याचबरोबर प्रवीण चौधरी कामतगर यांच्या माध्यमातून 8,000 रुपयाची देणगी आली आहे. नितीन गोपीनाथ बजागे यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची देणगी आली आहे. नंदू गोपीनाथ बजागे यांच्या माध्यमातून 3,000 रुपयाची देणगी. त्याचबरोबर हेमंत रघुनाथ चौधरी यांच्या माध्यमातून 3,000 रुपयाची देणगी. मित्र, एखादा कार्यक्रम, एखादी स्पर्धा म्हटलं की स्पॉन्सरशिप असणं खूप गरजेचं आहे आणि ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलंय त्या सर्वांचे आयोजकांच्या माध्यमातून विशेष आभार व्यक्त करूया. त्याचबरोबर सन्माननीय नंदूजी बजागे यांच्या माध्यमातून नेटची व्यवस्था या ठिकाणी झाली. षटकातील पुढचा बॉल चिंतामण पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. भलेसा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय. 27 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या भलेसा बॉल फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दक्ष. यस, मोठी विकेट. फलंदाज बाद. पाच गडी बाद. 28 धावा धावफलकावर आहेत. नवीन फलंदाज विनोद ठाकरे मैदानाच्या आतमध्ये. नाजूक स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे गावदेवी रानसनोली टीमची. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली, मात्र का स्वीकारली ते अजूनही त्यांना दाखवता आलं नाही आहे. मात्र उर्वरित 7 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 7 बॉलवर जर मोठे फटके आले तर नक्कीच एक चांगलं टोटल जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. आतापर्यंत 28 धावा धावफलकावर आहेत. षटकातील शेवटचा अंतिम चेंडू. चिंतामण पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. या बलेचा बॉल फटका तर भरपूर चांगला आहे. डीप एक्स्ट्रा खबरला क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची विकेट. फलंदाज बाद. मंडळाच्या माध्यमातून विशेष आभार. वलिया थर्ड मॅचच्या दिशेने षटक क्रमांक 3चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत. 6 गडी बाद 30 धावा. आता मात्र शेवटचा अंतिम षटक. गोलंदाज ज्ञानदेव पाटील येतोय. यस, सन्माननीय विजयजी ठाकूर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम. वरालदेवी चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस, चला थोडं स्पीडअप करा. शेवटचं अंतिम षटक आहे. ज्ञानदेव पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. समोर आपण
विनोद ठाकरेला पाहतोय. या बलेचा बॉल ऑफ साइडला कव्हर रिझन मध्ये अडवला गेलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे आणि आता मात्र स्ट्राईक एंडला आपण नरेशला पाहतोय. नरेश उर्फ बाला. यस सन्माननीय राजेश पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतंय. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर झालंय. या वेळेस त्रिफलाची फलंदाज बाद नरेश. या खेळाडूने महत्वाची विकेट मिळाली वीर तानाजी दापोडे टीमला. 30.31 धावा धावफलकावर आहेत. 7 गडी बाद. तर आता मात्र ऑन साइडला प्रोटेक्शन वाढवलं जात आहे. समोर डावखुरा फलंदाज आहे. उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल शरीराचा वेध घेणारा आपण पाहतोय. सिंगल कंप्लीट. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. आज संपूर्ण दिवसभरात मात्र टीम रानसोनोलीच्या माध्यमातून भरपूर चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण सर्व काही भरपूर चांगलं झालं. मात्र या महत्त्वाच्या मॅचमध्ये आतापर्यंत नक्कीच आपण पाहतोय की थोडी नाजूक स्थिती पाहायला मिळते आहे गावदेवी रानसोनोली टीमची. षटकातील पुढचा बॉल. ज्ञानदेव पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. समोर विनोद ठाकरे. या बलेचा बॉल. बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. रनआउटची विकेट. अजून एक गडी बाद. या बॉलवर
आणि आता मात्र 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 35. 35 धावा धावफलकावर झाल्यात 36. 36 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर. काही मान्यवरांचं करूया आपण शुभ सन्मान. आज वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती पाहतो ते सन्मान्य गजाननजी चौधरी, गजानन बाबू चौधरी आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आहेत आणि क्रिकेटचे निष्किम चाहते देखील आहेत. त्यांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. सुरेश गरत. फास्ट बॉल गोलंदाज आणि पहिला चेंडू थोडासा अक्रॉस लाईन करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट फळीमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता फलंदाज राजू याला. खरं तर राजू याच्या आजच्या कालच्या स्पर्धेत जरी आपण अपडेट पाहिलं तर साजेची कामगिरी खऱ्या अर्थाने स्पर्धेमधून त्याला करता आलेली नाही आहे. या महत्त्वाच्या सामन्यामधून देखील पहिला चेंडू पेस करताना परिपूर्ण स्विंग मिस होतोय. डॉट चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित जात लेफ्ट हँड. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. चेंडू जाईल का? यस. खऱ्या अर्थाने फटक्यासाठी या फलंदाजी ओळख आहे. तो फटका त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. चेंडूची लाईन लवकर रीड केली. ऑनचा बिग ब्लास्ट स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्पेलेक्स सेवाच्या बाहेर जाणारा अतिशय नेत्रदीपक षटकार त्याच्या बॅटमधून आला. संघात धावसंख्या संघाचा श्री गणेश झाला. बेस्ट टेक्निकल बॅट्समन इन तालुका क्रिकेट. चला प्लीज थोडंसं वेळेच्या संदर्भात सहकार्य केला.
बेल दोन्ही संघांसाठी मोस्ट इम्पॉर्टंट, तुमच्यासाठी आमच्यासाठी देखील फार महत्त्वाची आहे, कारण की बेलेसाठी तुम्ही आम्ही थांबू, मात्र बेल आपल्यासाठी थांबणार नाही आहे. ॲक्रोस लाईन ऑन साईडचा अतिशय चांगला फटका, चेंडू जातोय वाडिश लॉंगनला, चांगले क्षेत्ररक्षण मात्र मिळतील 2 धावा. या 2 धावांनी सांगा धावसंख्या होती ती बिनबाद 8 धावसंख्या होती ती 8. बिजाचं एक मापक लक्ष फक्त आणि फक्त 36 धावांचा प्रतिओव्हरचा पण विचार केला तर 9 धावांची सरासरी. सर्व काढून ठेवले ना. ओके, तो याचा बायोडेटा बनवला का बक्षीस वितरणाचा? ते बनवा नाही संदेश काय केला? चेंडूकारी क्षेत्ररक्षक दक्ष बाळा, यस बल जज कॅच, बिग विकेट, बडी सफलता या प्राप्त करतो गेंदबाज. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल या ठिकाणी कॅरी केलं जाते. महत्त्वाचा पहिला विकेट, बिग ब्लो, मोठा धक्का वीरता आणि दापोडे संघाला लागतोय. चला नेक्स्ट बॅट्समन आपण देखील लगेच आपल्या पूर्वतयारीमध्ये यायचं. 30 कडचं सर्कल आहे ते आपण कंपल्सरी क्रॉस करायचं आहे. या स्पर्धेतील सध्या रँकिंगचा खेळाडू आहे चिंतामण पाटील. नेक्स्ट बॅट्समन न्यू बॅटल, उत्कृष्ट गोलंदाजी उत्कृष्ट फलंदाजी या स्पर्धेमध्ये ज्यांनी केलेली आहे, खऱ्या अर्थानं प्रेक्षकांनी त्यांनी इम्प्रेस केलेले आहे. चिंतामण पाटील येतोय. मॅच बडा संघर्ष, कडा मुकाबला काटो की टक्कर, दो विकेट में जबरदस्त धुमशान, दोन जबरदस्त संघामध्ये आपण सामना पाहतो. वीरताने दापोडी विपक्ष गावदेवी रांदोडी. बघा युट्यूबच्या माध्यमात देखील मोठे प्रेक्षक आम्हाला जॉईन आहेत आणि खास करून एक प्रेक्षकामधून आपण पाहतोय वीरताने दापोडी संघाचे खंदे समर्थक आणि शिवसेना युवा सेना संपर्क प्रमुख ठाणे जिल्हा ग्रामीण सन्मानी विकाजी पाटील यांनी देखील दापोडे संघाला ऑल दी बेस्ट केलेले आहे. धन्यवाद विकाजी पाटील. सध्या तुमचा संघ देखील ऑल इज वेल आहे, चांगल्या सुस्थितीमध्ये. आपण देखील युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला लाईक करता, धन्यवाद. तर षटक क्रमांक पहिला संपता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 11. प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर 9 धावांची सरासरी आहे. 2 धावा एक्स्ट्रा झालेले आहेत. काय 18 25. आता येणारे चेंडू 18 आणि विजयासाठी 25 धावांची गरज. खऱ्या अर्थाने या सामन्यामधून आपलं वर्चस्व प्रस्थापित करणारा संघ आपण पाहतो वीर तानाजी दापोडे. आता बघा रांदोळी संघाला या सामन्यामधून जर कमबॅक व्हायचं असेल तर अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. या अगेन्स्ट वीर तानाजी दापोडे संघाला स्पर्धेमधून विजय संपादित करायचा आहे तर कुठल्या मोठ्या पटक्यांची आवश्यकता नाही, फक्त चेंडूला रोटेट करायचं आहे. डबल सिंगल, एक क्रिकेटची लाईफ लाईन ज्याला आपण समजतोय अशा प्रकारच्या धावा करायचे आहेत. नीलखंड संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज येतोय नीलखंड. या ठिकाणी मात्र चेंडूला बिग हिट, मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला, चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आली. ती फलंदाज चिंतामण पाटील याला कालच्या स्पर्धेमध्ये खऱ्या चिंतामण पाटील यांनी प्रेक्षकांना इम्प्रेस केलं. काय कमालीची गोलंदाजी, कमालीची फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. पुन्हा एकदा गोलंदाज नीलकंठ. आता मात्र चेंडू मोठा फटका, चेंडू जाईल का? आउट ऑफ. फटका उत्तम होता, प्लेसमेंट थोडंसं चुकीचं. मी अगोदर म्हटलं तर मोठ्या फटक्यांची काही गरज नाही, फक्त चेंडूला आपण रोटेट करायचं. डबल सिंगल क्रिकेटची लाईफ लाईन ज्या धावांना आपण समजतो अशा धावा या ठिकाणी करायच्यात. मोठा फटका माणूस आपण चिंतामण पाटीलच्या बॅटमधून पाहिला. फटका फसतोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष आणि महत्वाचा विकेट प्राप्त करतो गोलंदाज चिंतामण पाटील. याची खेळी संपुष्ट आहे. आता आपण नेक्स्ट बॅट्समन येतोय नितीन पाटील. कालच्या स्पर्धेमधून नितीन पाटील यांनी देखील चांगला इम्प्रेस केलं, चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिला.
चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या. सेकंड सेमीफायनल आपण सामना पाहतोय. या अगोदर बंदरामध्ये काल्हेर संघाने एक जबरदस्त कामगिरी केली. स्पर्धेमधून अव्वल दर्जाचा खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला. क्वालिफाय झालेला संघ अंतिम फेरीमध्ये बंदरामोती काल्हेर. अॅक्रोज लाईन ऑन साइडचा अतिशय चांगला फटकावरून ते कार्पेट चेंडू जातोय मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्याची संधी झाली. नितीन या लेग स्वतःच अकाउंट ज्यानं ओपन केलं. धावसंख्या मात्र एकाने पुढे सरकली. धावसंख्या होती ती 12. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. अतिशय चांगली गोलंदाजी. वेलकम बाळराम चौधरी, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मास्टर 40+ या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर, 40+ फॉर्मॅटचे अतिशय चांगले क्रिकेटर आहेत. बाळा चौधरी, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. कुंदनजी पाटील यांच्या बॅटमधून हा निर्धाव चेंडू जातोय. खरं आता फटका मारण्यासाठी तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग, तुमची नजर या गोष्टी अत्यंत फार महत्त्वाच्या असतात. अंदाजोनी खेळण्याचा प्रयत्न झाला, ज्याला आपण म्हणू शकता ब्लाइंड स्ट्रोक. डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न, डोळे झाकून फक्त आणि फक्त एक चांगलं स्वप्न आपण पाहू शकता. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र अतिशय चांगला फटकावरून ते कार्पेट चेंडू जात ऑन साइडला. चांगलं क्षेत्ररक्षण. फलंदाज कुंदन याला आता मात्र मैदान सोडावं लागेल. मात्र खऱ्या अर्थानं बाद होणे देखील संघाची फार मोठी रणनीती असते. कुंदन पाटील यांना एक मोठा फलंदाज या ठिकाणी पाचारण करायचा असतो. त्या अनुषंगाने कुठेतरी स्वतःच आत्मदहन करतोय, आपली विकेट आत्मदहन करतोय. नेक्स्ट नो बॅट्समन येतोय ज्ञानदेव पाटील. विजयासाठी 36 धावांचं लक्ष्य. मात्र काय कमालीचा खेळ आपण पाहतोय गावठी रांजू संघाच्या माध्यमातून. परिपूर्ण जखडून ठेवले वीरता आणि दापोडे संघाला. संघर्ष दोन संघामध्ये जबरदस्त आपण पाहतोय. तसे जीवन एक संघर्ष आहे. मैदानामधून दोन संघामधून आपण जबरदस्त संघर्ष पाहतो विजयासाठी, धाव घेण्यासाठी, धाव रोखण्यासाठी. चला प्लीज वेळेचं सहकार्य करा. वेळेसाठी तुम्ही आम्ही थांबू, वेळ आपल्यासाठी थांबणार नाहीये. आज दोन्ही संघाचे समर्थक देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. वेलकम बदरवाडी काल्हेर संघ विनायकजी. योगेश, तुमचं देखील मनापासून स्वागत. चला दोन पंचांमधून या चेंडूवर थोडंसं डिस्कस केलं जातं, चर्चा केली जाते. बघूया आज चेंडू एक्झिट कुठं ब्रश झाले की नाहीये, की चेंडू अवांतर आहे. यस, आउट ऑफ ऑफस्टम. ऑफस्टमच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच देते. वाईटचा इशारा, एक दवेचा निर्बाळा. खऱ्या अर्थानं अवांतर धावा असतात, कुठेतरी संघाला पराभवाच्या खाईत नेणारे असतात. आणि जेव्हा आपल्याकडे खऱ्या अर्थानं बॅलन्स फार कमी असतं ना, तेव्हा खर्च देखील आपण जपून करायचा असतो. गोलंदाज निलखंड याचा हा चेंडू थोडासा अवांतर. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मार्गस्थ. पुन्हा एकदा चेंडू ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती गोलंदाजाच्या माध्यमातून. हा चेंडू देखील असेल वाईट. प्लीज प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज निलखंड. अतिशय चांगला फटका. चेंडू बॅटची आउटसाइड एज घेतो. चेंडू जातो थर्डमॅनला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. बिग विकेट. बड़ी सफलता यहाँ पर प्राप्त होती. सांघिक कामगिरी. अति घाई आणि संकटात नाही. खऱ्या अर्थानं पहिली धाव अति वेगाने प्राप्त झाली होती. दुसरी धावेचा मऊ मात्र आवडता आला आणि दुसरी धाव घेताना महत्वाचा फलंदाज नितीन पाटील याची खेळी संपुष्टात. खऱ्या अर्थानं धाव घेण्यासाठी कॉलिंग फार महत्वाचं असतं क्रिकेटमधून. एस नो वेट
या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. 15 धावा झाल्यात. दुसरा ओव्हर आहे ना. दुसऱ्या षटकाला दुसरं षटक समाप्त होतंय आणि 2 षटकांच्या अंती धावसंख्या होते ती 15. आता उर्वरित 12 चेंडूमधून विजयासाठी किती पाहिजे? 16 धावा झालेत. सॉरी, चुकीची दुरुस्ती. 16 धावा झालेत आणि 20 ची गरज आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी, 20 ची गरज आहे. निलखंड याचं मी कौतुक करेन. चला स्पीडअप करा, थोडंसं वेळ कमी घ्या. द्वारकानाथ येतो संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज द्वारकानाथ. नेक्स्ट बॅट्समॅन मनोज येतोय. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, वेळ कमी घ्या. अरे दादा, तुमचा चोरून आम्हाला काय करायचं आहे? टेन्शन घेऊ नको. 5 धावा झालेले आहेत. चला द्वारकानाथ, आपण देखील थोडासा वेळ कमी घ्या, स्पीडअप करा प्लीज. चेंडूला ऑन दी ऑफचा फटका, अतिशय चांगला फटका स्पंज केलाय. मात्र 1 बाउन्स. एका टप्प्याने मात्र मी अशोकचं कौतुक करेन. अशोक भगत याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. कुठेतरी संघाच्या 2 धावा त्याच्या माध्यमातून वाचवल्या गेल्या. मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. वीर तानाजी दापोड संघाच्या माध्यमातून या 2 धावांनी संघात धावसंख्या होते ती 18. असा बाबा, असा खाली बस, खाली बस, बस खाली. पैसे काय समोर बघ, मॅच जिंकतो आमच्याकडे. पुन्हा एकदा गोलंदाज द्वारकानाथ. या ठिकाणी मात्र चेंडूला बिग एक मोठा फटका मारण्याचा मानस. मग चेंडू आणि बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क साधता येत नाही फलंदाज ज्ञानदेव पाटील याला. एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर आहे. वारंवार चुका आणि चुका आपण पाहतो. ज्ञानदेव पाटीलच्या बॅट मधून चेंडू येण्याच्या अगोदर त्याची बॅट थोडीशी रिलीज झाली. खऱ्या अर्थानं 2 चेंडू मधून कुठल्या प्रकारची धाव त्याला करता आली नाहीये. आणि प्रत्येक चेंडू दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा. जेव्हा चेंडू डॉट जातोय तेव्हा मात्र सामना झुकतोय रणजी संघाच्या बाजूने आणि चेंडू जेव्हा फटका लागेल तेव्हा सामना झुकतोय वीर आणि दापोड संघाच्या बाजूने. सलग 2 चेंडू 0 धावा. हा चेंडू देखील असेल डॉट. अतिशय चांगली गोलंदाजी, अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी करताना गोलंदाज द्वारकानाथ. सुंदर आउटडॉईचा फटका, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि फलंदाज आता मात्र दया कुछ गडबड आहे. आता मात्र सामन्यावर पुन्हा एकदा पलटवार करताना संघ गावदेवी रांजनोळी. वेलकम सन्मानी भाषाबाई, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत.
श्याम बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने ज्यांचं मोलाचं सहकार्य झाले ते सन्माननीय निलेश हरिश्चंद्र चौधरी भिवंडी मनपाचे जस्ट नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे गटनेते, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 51,000 रुपयाचा धनादेश या स्पर्धेसाठी आम्हाला मिळाला. त्यांचं देखील मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून आभार प्रकट करतोय. त्याचबरोबर भिवंडी मनपाचे माजी नगरसेवक 7 चेंडूचा खेळ बाकी आणि 17 धावांची गरज आहे. बघा तुम्ही ठरवा द्यायचे का ठेवायचे. 19 झालेले आहेत, 7 मध्ये 17ची गरज. सात 17. अरे तुम्हीच लिवाया बरं आहे यांचं ते टाइम पाणी मॅच अजून 2 वर्ष होतं माझ्या पाण्याची. तिसरं षटक प्रगतीपथावर येणारे 7 चेंडू विजयासाठी 17 धावांची गरज. फलंदाज श्याम चौधरी. चेंडू लॉनसाठी खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाजाला एक निर्धाव चेंडूची सांगता. तिसऱ्या ओव्हर मधून पलटवार करताना संघ पाहतोय गावदेवी राजनोळी. फक्त आणि फक्त 3 धावा ज्यानं खर्च केला. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला बांद्रामध्ये कायदे संघाचा कॅप्टन आपला परिपूर्ण संघ घेऊन आपण आमच्या स्टेजच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला येऊन उभं राहायचंय. बांद्रामध्ये कायदे संघाचा कॅप्टन पटकन घेऊ. काही कमेंट्स आहे. नाही होतील 3 अरे होतील 3. चेंडू बॅटची घेतो आउटसाइड एज. चेंडू जातो थर्ड मॅनला. इनफिल्ड मधून देखील क्षेत्ररक्षक विनोद ठाकरे. येणारे चेंडू 5 विजयासाठी 16 धावांची गरज. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी 16 धावांची गरज. 36 धावांचं एक मापक लक्ष असताना खऱ्या अर्थानं या धावा वीरताने दापोडे संघाला कठीण झालेले आहेत, अवघड झालेले आहेत. एक दुक्के से कुछ काम चलने वाला नहीं यहाँ पर. आणि जवळ जवळ आता मात्र किती झाल्या, किती राहिल्या? 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि 14 धावांची गरज. वेलकम विजयजी. अक्रॉस लाईन ऑन साइडचा अतिशय चांगला फाटका. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? आता मला 3-13 बघूया कोणाचे वाजतात. 3-13 एका बाजूला वीर तानाजी दापोडे, दुसऱ्या बाजूला गावदेवी राजनोली. 3-13. चेंडूला सुंदर स्क्वेअर कटचा पाटका. चेंडू जातोय पॉइंटला. क्षेत्ररक्षक दक्ष मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. आता मात्र 2 चेंडू मधून विजयासाठी वेलकम राजू पाटील. तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वीर तानाजी दापोडे न्यू 40 संघाचे कॅप्टन.
येणारे 2 चेंडू विजयासाठी. वेलकम वेलकम वेलकम. आणि याच दरम्यान मित्र या ठिकाणी शुभ आगमन भिवंडी मनपाचे जस्ट नगरसेवक भिवंडी नामांकित असं व्यक्तिमत्व धर्मराजा ग्रुपचे सर्वे सर्वा सन्मानित प्रेसिडेंट या स्पर्धेसाठी यांच्याकडनं 51,000 रुपयाचं रोख पारितोषिक. आणि या ठिकाणी मात्र झेल कलेक्ट झाला. महत्वाचा फलंदाज बाद होतोय श्याम.